आपल्याला सर्व संत सांगत असतात, तुझं चांगलंच होणार, पण कसं ते तुला नाही कळणार. काळ बदलत जाईल, दिवस नक्की उजळणार, पण वाटेत काही जण तुला सोडून जाणार. ज्यांना तू आपलं मानलं तेच कधीतरी दूर जातील, आणि ते नव्हतेच आपले हे तुला नंतरच कळणार. जे उरतील ते खरे आपले, आणि जे गेले ते केवळ शिकवण. तू पडशील, हरशील, तुटशील, पण त्यातूनच तू उभा राहशील. आणि मग एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तू मागे वळून बघशील आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणशील, महाराज, तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व काही खरं आहे. तुम्ही जे जे सांगितलं ते माझ्या आयुष्यात घडलेलं आहे, व मी आता खूपच तुमच्या सांगण्यानुसार अनुभवी झालेलो आहे. आणि मला तुमची शिकवण, तुम्ही सांगितलेले सगळे तुमचे महात्म्य हे मला कळलेलं आहे. आणि मी आता तुम्हाला कधी अंतर देणार नाही. मी फक्त तुमच्याच नावाचा धावा करणार, तुमच्याच रूपाचा पाठपुरावा करणार आणि संत संगतीत राहणार. तुम्हाला कधीही खाली पाहू देणार नाही, कारण तुम्हीच मला सगळं काही सांगितलेलं आहे. जगात कसे वागावे, संयमाने वागावे, व तुम्हीच आता मला त्याची कसं वागायचं याची शिकवण दिलेली आहे. ती शिकवण मी आत्मसात केलेली आहे, व त्या शिकवणीनुसारच मी आता चालेन.